राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात पोहोचलेले आहेत। दरे गावातील 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर शिंदे हे मुंबईत दाखल झालेत। एकनाथ शिंदेंसोबत श्रीकांत शिंदे आणि आमदार महेश शिंदे सुद्धा उपस्थित होते। महायुतीत समन्वयाचा अभाव नाही, मोदी शहा निर्णय घेतील तो मान्य असेल असं पुन्हा एकदा एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत। तर मुख्यमंत्री पदाबाबत भाजपलाच निर्णय घ्यायचा आहे असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमित भाई शाह गृहमंत्री, भाजपचे अध्यक्ष आणि या सर्व निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाबाबतचा। तो मी सांगितलं, त्याला पूर्ण शिवसेनेचा पाठिंबा आहे, माझा पाठिंबा आहे। त्यामुळे आता कुठं काही असं किंतु परंतु कोणाच्याही मनामध्ये नसावा। शेवटी मी मनमोकळेपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून माझा निर्णय मी घेतला आहे। आम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी, त्या लोकांना ज्या काय आम्ही कमिटमेंट केलेली आहे त्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंबहुना ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत, ही बांधिलकी आम्हाला जपायची आहे। आता त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने जे देण्याचा प्रयत्न होणार आहे, त्यामुळे यामध्ये लोकांच्यासाठी जे करायचं आहे ते आम्ही करणार। या सर्व चर्चा आहेत। आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे, दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची, आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल। चांगलं सरकार स्थापन व्हावं, जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार। आम्हाला जनतेबरोबर आम्ही उत्तरदायित्व आहोत। त्यामुळे लोक काय बोलतात, विरोधकांना काय काम राहिले का, आमच्यामध्ये कुठलाही काही समन्वयाचा अभाव नाही। विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घातली। आज कल्याणकारी योजना जर आपण पाहिल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि इतर ज्या काही योजना आहेत, म्हणजे मुलींचं शिक्षण असेल, वयोश्री योजना असेल, शेतकऱ्यांच्या योजना असतील, अशा योजना आतापर्यंतच्या इतिहासात कधीही न झालेली कल्याणकारी योजनांचा निर्णय महायुतीच्या सरकारने अवघ्या 2.25 वर्षात घेतला। हा इतिहास आहे आणि या योजना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिल्या जातील।